नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांच्या यशामागे एक शो आहे. असाच काहीसा प्रकार इंडस्ट्रीत क्रोक्रोच म्हणून प्रसिद्ध झालेल्या राघव जुयाल सोबत पाहायला मिळाला. या एका शोने राघवचे नशीब बदलले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याच्या नृत्य कौशल्यामुळे त्याने असे स्थान मिळवले आहे ज्यामुळे त्याला केवळ कोरिओग्राफरच म्हणून नाही तर अभिनेता म्हणून सुद्धा प्रसिद्धी मिळाली आहे. गेल्या 10 जुलैला राघव जुयालचा वाढदिवस होता, त्यामुळे या खास प्रसंगी या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या यशामागील स्टोरी जाणून घेऊया. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर फिल्मी जगतातील रिसेंट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या स्लो मोशन स्टाईलने लोकांची मने जिंकणारा राघव हा उत्तराखंडचा रहिवासी आहे. लहानपणापासूनच त्याला डान्सची खूप आवड होती. एका मुलाखतीत राघवने सांगितले होते की मुंबईत येण्यामागचा त्याचा एकमेव हेतू म्हणजे त्याची आवड पूर्ण करणे होता. त्याला डान्सची एवढी क्रेज होती की त्याला डान्स शिकण्याची गरज भासली नाही. तो फक्त व्हिडिओ पाहून डान्स करायचा आणि हळूहळू त्याच्या टॅलेंटने त्याला मुंबईत आणलं. राघव जुयाल पहिल्यांदा टीव्हीवर डान्स रियालिटी शो डान्स इंडिया डान्स मध्ये दिसला होता. पहिल्याच ऑडिशन मध्ये त्याने आपल्या स्लो मोशन स्टाईलने केवळ प्रेक्षकच नाही तर शोच्या जजलाही आपले फॅन बनवले होते. जज गीतामा देखील त्याच्या स्लो मोशनच्या इतक्या फॅन झाल्या की तिने स्लो मोशन मध्ये राघवला थप्पडही मारली होती. राघवला आधी शो मधून बाहेर पडावं लागलं असलं तरी प्रेक्षकांच्या मागणीनुसार त्याला शो मध्ये पुन्हा एंट्री मिळाली होती. राघव जुयालने आपल्या करिअरची सुरुवात डान्स रियालिटी शो मधून केली असेल, पण आज त्याने बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे. प्रभुदेवाचे एबीसीडी या चित्रपटात त्याने आपले अभिनय कौशल्य दाखवले. येथूनच नृत्याबरोबरच अभिनयालाही सुरुवात झाली. बहुत हुआ सलमान, सोनाली केबल, नवाबजादे यांच्यासारख्याही अनेक चित्रपटात त्यांनी काम केले. राघवच्या करिअरमध्ये टर्निंग पॉइंट आला जेव्हा सलमान खानने त्याला त्याच्या किसी के भाई किसी की जान या चित्रपटात कामाची संधी दिली. या चित्रपटात तो सलमानच्या धाकट्या भावाचा भूमिकेत दिसला होता. नुकताच राघव जुयालचा किला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये त्याचे ऍक्शन स्किल्स पाहून चाहत्यांना आनंद झाला. किल हा भारतातील सर्वात हिंसक चित्रपट म्हणून फेमस झाला आणि त्याला ग्रेड ए प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सॅकनिकच्या रिपोर्ट्सनुसार चित्रपटाचे एकूण वर्ल्ड वाईड कलेक्शन 19.65 कोटी रुपये इतके झाले आहे. तर मित्रांनो, तुम्ही राघव जुयालचा किल चित्रपट बघितला का आणि तो तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.